जास्त बोलायला आहे ना तो लई ना 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 ना. नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं अन्य स्टुडिओमध्ये. आज आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत, म्हणजे तो मुंबईचा इव्हेंट. जो आम्ही सांगली तो मुंबई कसा प्रवास केला आणि इव्हेंट कशा पद्धतीचा झाला आणि खूप छान असा इव्हेंट झाला. जर तुम्हाला तो इव्हेंट पूर्णपणे बघायचा असेल तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की. तर चला तर बघूया. जास्त बोलायला आहे ना तो खूप बदला घ्यायचा का? मग रात्री उद्या झोपणारच आहे. हे बघा, गाडी पंक्चर झाली. हा कंटेंट म्हणजे काय, शाळेतनंच तेवढा फक्त श्रीमंती प्रॅक्टिस आदल्या दिवशी पुण्यामध्ये इथं आता मुक्काम करून आता इथून पुढे निघालो मी मुंबईला. इकडे सगळ्या गाडीमध्ये काय तर डिस्कशन यांचं सुरू होतं आणि मी आपलं सेल्फी घेत. नंतर आमचं डिस्कशन झालं, आता सेल्फी घेऊ म्हणलं मस्त. गुड मॉर्निंग. मुंबईला जाताना खूप सारं असं ट्रॅफिक लागलं होतं. लिटरली एवढं वरनं गरम होत होतं आणि त्यात हे ट्रॅफिक, इतकं ट्रॅफिक की जवळजवळ आम्ही अर्धा तास या ट्रॅफिकमध्येच अडकून पडलेलो. नंतर ट्रॅफिक सुटलं आणि मग जाताना जे काय एन्जॉय करत गेलो. फायनली हे आमचं नाट्यगृह आहे आणि आता आम्ही इथे पोहोचलोय. सो फायनली आपण मुंबईमध्ये पोहोचलोय आणि मुंबई की सडको पे. एवढा प्रवास करून भूक तर खूपच लागली होती, त्यामुळे आम्ही जेवण करायसाठी मस्तपैकी एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे जेवण करून, पोट भरून जेवण करून त्यानंतर आम्हाला बॅक स्टेजला जायचं. हे आहे बॅक स्टेज आणि त्यानंतरचं आहे हे आतलं मेकअप, जे आम्ही इकडे मेकअप वगैरे करून आम्हाला बाहेर जाऊन डिस्कस करायचं होतं की डान्सचे आम्ही जागा घ्यायच्या होत्या. गुरुजीने फेटा बांधला पटकन मला